नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आयुष्यात अचानक संकट का येतात किंवा जुन्या चुका आपल्या पिच्छा का सोडत नाहीत? श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा एक पवित्र ग्रंथ आहे आणि त्यातल्या एका अध्यायात यावर एक जबरदस्त वचन दिलंय. चला तर मग आजच्या या विश्लेषणात बघूया की हे वचन नेमकं आहे तरी काय आणि आज आपल्यासाठी ते किती महत्त्वाचं ठरू शकतं. आजच्या या धावपळीच्या जगात आपण सगळेच कुठेतरी उत्तरं शोधतोय, बरोबर? पण एक प्रश्न आहे, हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द ते आजच्या आपल्या आधुनिक समस्यांना खरंच सोडवू शकतात का? ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जायचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग थेट सुरुवातच करूया त्या वचनापासून. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या 10व्या अध्यायात एक असं आश्वासन आहे जे खरं सांगायचं तर अनेकांसाठी आशेचा एक खूप मोठा किरण आहे. बरं, आपण ज्या ग्रंथाबद्दल बोलतोय तो आहे चरित्रामृत. आता चरित्रामृत म्हणजे काय? तर हे फक्त एक पुस्तक किंवा ग्रंथ नाहीये. हे श्रीपाद श्रीवल्लभ, जे एक महान अवतारी पुरुष होते, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा, त्यांच्या शिकवणींचा एक प्रकारे पवित्र दस्तऐवज आहे. आणि ते वचन आहे आकस्मिक संकटांचा नाश आणि सर्व दोषांचे निवारण. फक्त विचार करा, हा ग्रंथ दावा करतो की ह्याचं पठण किंवा श्रवण जरी केलं तरी हे शक्य आहे. किती मोठं आश्वासन आहे हे, नाही का? पण प्रश्न हा आहे की हे वचन खरं कसं ठरतं? तर यासाठी या अध्यायात एक खूप सुंदर कथा सांगितलीय, एका दैवी चमत्काराची कथा, जी पूर्णपणे साध्या निस्सीम श्रद्धेच्या शक्तीवर आधारलेली आहे. तर या कथेचा नायक आहे व्यंकटप्पा, एक अगदी साधा, गरीब पण तितकाच प्रामाणिक भक्त. आणि त्याच्या याच निस्सीम भक्तीचं फळ म्हणून त्याला साक्षात श्रीपाद प्रभूंचं दर्शन घडतं. आता व्यंकटप्पा काही श्रीमंत नव्हता, त्यामुळे त्याच्या घरी जे काही साधंसुधं अन्न होतं ना, तेच तो अगदी मोठ्या भक्तिभावाने श्रीपाद प्रभूंना अर्पण करतो. म्हणजे इथे कुठलाही दिखावा नाही, फक्त आणि फक्त शुद्ध श्रद्धा. आणि मग इथेच तो खरा चमत्कार घडतो. व्यंकटप्पाने दिलेलं ते थोडंसं अन्न इतकं वाढतं की ते संपतच नाही. ही होती साक्षात दैवी लीला. आणि त्या अन्नाने फक्त एका व्यक्तीची नाही, तर तिथे जेवढे म्हणून लोक होते त्या प्रत्येकाची भूक भागली. सगळेच्या सगळे पूर्णपणे समाधानी आणि तृप्त झाले. आणि हेच तर दैवी कृपेचं प्रतीक आहे, नाही का? ती नेहमीच आपल्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त असते. पण थांबा, ही फक्त एक चमत्काराची गोष्ट आहे का? तर नाही. या कथेच्या मागे एक खूप खोल, एक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय अर्थ दडलेला आहे. चला तो आता आपण समजून घेऊया. म्हणजे ही फक्त एक अद्भुत कथा नाहीये. या चमत्काराच्या मागे एक असा छुपा संदेश आहे जो आपल्याला थेट ज्योतिष आणि आपल्या आध्यात्मिक साधनेशी जोडतो. आता हा संदेश समजून घेण्यासाठी जन्मनक्षत्र ही संकल्पना खूप महत्वाची आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र काय सांगतं? तर आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते झालं आपलं जन्मनक्षत्र. आणि असं मानलं जातं की त्याचा आपल्या संपूर्ण आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होतो. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग वैश्विक संबंध आहे. श्रीपादांचा जन्म मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली झाला होता. यामुळे काय झालं तर त्यांच्यामध्ये एक प्रचंड दैवी ऊर्जा होती आणि म्हणूनच त्यांच्या जन्मनक्षत्राच्या दिवशी त्यांची उपासना करणं म्हणजे थेट त्या वैश्विक शक्तीशी कनेक्ट होण्यासारखं आहे. आणि याचं फळ काय? तर ते आहे अखंड लक्ष्मी, म्हणजे अशी दैवी कृपा जी कधीही संपत नाही. बरं, तर आपण कथा बघितली, त्यामागचं ज्योतिष बघितलं, पण या सगळ्याचा आपल्यासाठी अंतिम संदेश काय आहे? म्हणजे या अध्यायाची सर्वात महत्त्वाची शिकवण काय आहे? आणि हाच या संपूर्ण अध्यायाचा गाभा आहे की चमत्कार आणि आशीर्वाद या फक्त ऐकण्या बोलण्याच्या गोष्टी नाहीत, तर ती अनुभवता येणारी सत्य आहेत. हा ग्रंथ फक्त एक जुनी कथा सांगत नाहीये, तर तो एक व्यावहारिक मार्ग दाखवतो. असा मार्ग जो आजही तितकाच खरा आहे, तितकाच लागू होतो. आणि गंमत म्हणजे हा मार्ग अतिशय सोपा आहे. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, श्रीपादांचं अगदी खऱ्या श्रद्धेने स्मरण करणं. दुसरी, या स्मरणाने आपोआप दैवी कृपा आकर्षित होते. आणि तिसरी, हीच कृपा मग आपल्या सर्व संकटांचं आणि दोषांचं निवारण करते. किती सोपं आहे? खरं तर या संपूर्ण अध्यायाचं सार फक्त या एका वाक्यात आहे. श्रीपादांचे स्मरण कृपा आणते. बस, स्मरण करणं हेच कृपेला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि हीच ह्या अध्यायाची सर्वात मोठी, सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आजच्या या जगात जिथे इतकी विकर्षणं आहेत, आपलं लक्ष एका जागी 5 मिनिटंही टिकत नाही, अशा काळात एखाद्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने स्मरण करणं म्हणजे नेमकं काय असेल, यावर विचार करायला नक्कीच हवा.